ती देशाला लुटतायत आणि आम्हाला जे की देशाच्या नागरिकांसाठी आपण पाहतोय नाही, हा दबाव तंत्र आहे. प्रत्येक ठिकाणी असेल सरकारचा दबाव तंत्र सुरू आहे, परंतु युवक काँग्रेसचे आम्ही रस्त्यावर आहोत. आम्हाला फरक पडणार नाही, गुन्हे दाखल करत तरी आम्हाला चालतील, परंतु आम्ही यांच्यावर तिथं पोहोचू. सरस्वती सत्ता तुमची आहे. सत्ता असताना तुमच्याकडनं आम्ही आजपर्यंत तुम्हाला कधी रस्त्यावर बघितलेलं नाहीये, परंतु ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचा विषय आला तुम्ही आंदोलन करतायत, युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, बेरोजगार प्रश्न असतील, त्यावेळेस बीजेपीचे कार्यकर्ते कुठंच नव्हते. आज काय आले तुम्ही? तर याचं तुम्हाला ईट का पत्थर आपको डेफिनेटली उसका जवाब मिलेगा. पाहतोय की या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील डीपी रस्त्यावर त्या सर्व कार्यकर्त्यांना अडवण्यात आले. कार्यकर्ते या ठिकाणी ईडी से डरो मत अशा प्रकारे जे भाजपने काही वेळापूर्वी काँग्रेस युवक आंदोलनाचं कारण हे आहे की नॅशनल हेराल्ड प्रकरणात आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जी ईडीची कारवाई त्यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात केली आहे, सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. या कारवाईमध्ये कुठलाही पुरावा भारतीय जनता पार्टीकडे नाहीये. या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ना कुठली आर्थिक देवाणघेवाण झाली आहे, ना कुठल्या मालमत्तेचं हस्तांतरण झाले. आणि कलम 25 नुसार जर आपण विचार केला तर यामधील कुठल्याही सभासदाला पगार किंवा आर्थिक लाभ होत नाही, तरी सुद्धा हे प्रकरण पुढे आणले गेले. स्वतः बरबटलेला असलेला पक्ष पोलिसांनी दडपशाही केलेली आहे. पोलीस जाऊ देत नाही, कारण की प्रत्येक वेळेस एक केंद्र सरकार